नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे. वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय यावरती भारतीय तपास यंत्रणा एनआय आणि ईडीच्या निशाण्यावरती ती आहे कंपनी. आणि तब्बल 13 राज्यांमध्ये पीएफआयच्या 100 पेक्षा अधिक ठिकाणांवरती छापेमारी सध्या सुरू आहे. एनआय आणि ईडीनं आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांना अटक देखील केल्याची माहिती समोर आली आहे. ಅದಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ನಡೀತಿದೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ರೀಸೆಂಟ್ಲಿನೇ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ನಡೀತು. ನೋಡಿ ಸಾವಿರಾರು ಜನ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿ ಒಂದು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಟುಗೆದರ್ ಆಗಿ. तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही छापेमारी केली जाते. त्या ठिकाणाहून या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या आपण पाहिल्या. महाराष्ट्रासह दिल्ली असेल, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशात ही छापेमारी एनआय आणि ईडी कडून सुरू आहे. तर पीएफआय कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची 3 लाख फॅमिली अकाउंट आहेत आणि या खात्यांमध्ये फॅमिली मेंटेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत असा दावा एनआयच्या सूत्रांनी केलाय. राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र येत्या 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश देऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा आत्ताचा दिल्ली दौरा निर्णायक मानला जातोय. दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती मिळते, त्यानंतरचे काय अपडेट्स? महत्वाचं म्हणजे काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते परतणार होते मुंबईला, पण त्यांनी आपला दौरा रद्द करून ते दिल्लीतच थांबले आणि त्यानंतर ते रात्री उशिरा अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहे यांची ते भेट घेण्याकरता रवाना झाले होते. काल रात्री साधारणतः 8 ते 9, 10च्या दरम्यान अमित शहा जे आहे ते दिल्लीत दाखल झाले होते आणि सोबतच आज त्यांचा दौरा बिहारचा आहे. त्याचमुळे कालच त्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्याचमुळे त्यांनी मुंबईचा दौरा परतण्याचा दौरा रद्द केला होता. काल जवळपास 20 मिनिटं त्यांच्यासोबत चर्चा करण्याची माहिती पुढे आलेली आहे. खास करून जसा उल्लेख केला, एक तर 27 सप्टेंबरच्या संदर्भात जी सुनावणी आहे ती तर आहेच आहे, पण याशिवाय 23 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबर देखील एकदा सुनावणी होणार आहे. त्या संदर्भात देखील चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोबतच आगामी महिन्यामध्ये अमित शहा यांचा मुंबईचा दौरा आहे आणि खास करून यावेळेस शिवसेना आणि भाजपनी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची मानलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या आगामी दौऱ्यामध्ये एकनाथ खास करून जे दौरा असणार आहे केंद्रीय गृहमंत्र्यांचा, त्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये कशा पद्धतीनं मुंबईची महानगरपालिका काबीज करायची या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खास करून शिंदे गट आणि सोबतच भारतीय जनता पक्ष हे दोघे एकत्रपणे कसे लढता येईल याचाही प्रयत्न या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भेट देखील अत्यंत महत्वाची मानली जाते. सोबतच ज्या पद्धतीने निवडणुकीचं चिन्ह आहे ज्यावरती शिवसेनेचे मुख्यमंत्री जे आहेत, खास करून जर बघितलं आपण एकनाथ शिंदे जे शिंदे गटाचे प्रमुख आहेत, त्यांनी दावा केलाय की निवडणुकीचं चिन्ह आमच्याचकडे असेल. काल जेव्हा जे पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडे मोठ्या संख्येनं संख्याबळ आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, असं असताना निवडणुकीचं चिन्ह निश्चितपणे आम्हाला मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. त्याचमुळे होऊ शकतं की त्या संदर्भात देखील कालच्या बैठकीत चर्चा झाली. बरं प्रशांत, काल रात्री अमित शहांची भेट झाली असं समजलं, त्यानंतर एकनाथ शिंदे परतणार होते, मात्र ते आता मुक्कामी आहेत दिल्लीमध्ये. तर आज पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे का? या संदर्भात अजूनही कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही, पण मुख्यमंत्री काल दिल्लीत थांबलेले आहे आणि आज ते मुंबईला परततील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा दौरा अजूनही निश्चित झाला नाही. मी सध्या महाराष्ट्र सदनामध्ये आहे आणि महाराष्ट्र सदनाच्या मुख्यमंत्री कक्षामध्ये मुख्यमंत्री आहेत आणि थोड्याच वेळ ते होऊ शकतं पत्रकारांसोबत देखील चर्चा करतील. पण महत्वाचं म्हणजे या घडीला पंतप्रधानांची भेट होणार की नाही यावर अजूनही कोणी स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही, पण होऊ शकतं. जसं आपण संकेत
व्यक्त केला जात आहे की एकीकडे अमित शहाची काल भेट निश्चित नव्हती, त्यामुळे त्यांची रात्री उशिरा भेट झाली. काल आम्ही पत्रकार परिषदेत त्यांनाही विचारलं होतं की एकनाथ शिंदे यांना की आपण पंतप्रधानांची भेट घेऊ नका. ते म्हणाले आम्ही निश्चितपणे वेळ मागू, जर त्यांना वेळ मिळाली तर ते निश्चितपणे बरं. पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सगळ्या आत्ताच्या माहितीसाठी. आपण सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून असू आणि बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतायत. आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आणि शिवसेनेनं आता थेट हायकोर्टाचं दार ठोठावलंय. शिवसेनेच्या या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे आणि याबाबतचा अर्ज शिवसेनेकडून पालिकेकडे करण्यात आलाय. मात्र त्यावरती अजूनही पालिकेनं काही निर्णय दिलेला नाही. पालिकेकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. पालिकेनं शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्यासाठी अद्याप परवानगी न दिल्यामुळे शिवसेनेनं आता थेट हायकोर्टात धाव घेतली आहे आणि केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. आता कोण घुसखोरी करतो त्याच्यासाठी घुसखोरी केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित महाराष्ट्र सरकारची सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कायदा आहे, ते आता कोर्टामध्ये गेले. सन्माननीय कोर्ट जे आदेश देईल ते असे घुसून आणि घासून काही सभा घेता येत नाही. सभा घेण्यासाठी कायदा आहे, नियम आहे, धोरण आहे. आजही तीच आहे. आम्हाला कळतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे चांगले चेहरे किंवा चांगले पदाधिकारी यांना कसं अडकवण्यासाठी ही सगळी त्याच्या मागची षडयंत्र नाही. आरोप नाही दिसतंय. आरोप कशाला करायला पाहिजे? जे सत्याची फॅक्ट, सत्यता नक्की काय आहे ते दिसतंय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. उदय, शिवसेनेनं केलेल्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये होणारी सुनावणी, त्याबद्दल काय अधिक अपडेट्स? छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज केला होता. मात्र त्या अर्जावरती अजून कुठलाही निर्णय जो आहे तो झालेला नाहीये. महापालिका सातत्याने या संदर्भात टाळाटाळ करत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यासाठी शिवसेनेने काल मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेवरती आज दुपारी 12 वाजता सुनावणी होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. 12 पर्यंत या संदर्भात मुंबई हायकोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 5 ऑक्टोबरला दसरा आहे आणि त्याची पूर्वतयारी करायची असेल तर किमान 5 ते 7 दिवस आधी सर्व परवानग्या ज्या त्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून अद्याप कुठलीही हालचाल तशी दिसत असल्यामुळे शिवसेनेने त्यासाठी अर्ज केलेला आहे. याच छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाकडून देखील अर्ज करण्यात आलेला आहे. 2 अर्ज आलेले असल्यामुळे महापालिकेने अद्याप कुठलाही निर्णय जो आहे जाहीर केलेला नाहीये. विधी आणि न्याय विभागाकडून देखील या संदर्भात चाचपणी जी आहे ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे. मात्र त्यावरती निर्णय का होत नाही हा प्रश्न ठाकरे गटाकडून विचारला गेलेला आहे. त्यामुळे ही याचिका काल दाखल करण्यात आलेली आहे. त्या याचिकेवर आज दुपारी 12 वाजता निर्णय येणं अपेक्षित आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवरती सडकून टीका केली. यावेळी या कार्यक्रमामध्ये पत्राचाळ प्रकरणी जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या नावाची एक रिकामी खुर्ची तिथे ठेवलेली पाहायला मिळाली आणि मनसेनं खुर्चीच्या याच मुद्द्यावरून शिवसेनेवरती निशाणा साधलाय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. आज संजय राऊतांची रिकामी खुर्ची होती, उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय. शिवसेना नेते संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणी तुरुंगामध्ये आहेत. मात्र अद्यापही शिवसेना त्यांच्या सोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते पाहायला मिळालं. सेनेच्या मेळाव्यात त्या खुर्चीची चर्चा, त्या रिकाम्या खुर्चीनं का वेधलं लक्ष? कुणासाठी मंचावर ठेवली ती खुर्ची? बुधवारी मुंबईत शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मंचावरील एका खुर्चीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण त्या खुर्चीवर शिवसेना नेते संजय राऊतांचं नाव टाकण्यात आलं होतं. खरं तर संजय राऊत
हे पत्राचा आर्थिक घोटाळा प्रकरणी तुरुंगाची हवा खात आहेत. नुकतंच ईडीनं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय. मात्र असं असतानाही त्यांना मंचावर स्थान देण्यात आलं होतं आणि त्यामुळेच मंचावरील ती खुर्ची सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. जेव्हा शिवसेनेचा अशा पद्धतीचा मेळावा असतो तेव्हा शिवसेना नेत्यांच्या खुर्च्या लावल्या जातात. सन्मान्य नेत्यांचा तो मान आहे आणि म्हणून ती खुर्ची लावली गेली. शिवसेनेसाठी संजय राऊत हे आमचे नेतेच आहेत. ती संजय राऊत साहेबांची खुर्ची आहे, ती रिकामी ठेवली आहे. मंचावर संजय राऊतांच्या नावाची खुर्ची ठेवून शिवसेनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या या चेअर पॉलिटिक्सवर शिंदे समर्थकांनी खरपूस टीका केली आहे. नेत्यांच्या रिकाम्या खुर्च्या ठेवून त्यांच्यावर फक्त नावाच्या पट्ट्यात लावायची वेळ त्यांच्यावर भविष्यामध्ये येणार आहे. तुम्ही सांगताय संजय राऊत साहेबांची लावलेली आहे, तशाच नावाच्या पट्ट्या खुर्च्याला लावलेल्या असतील आणि ते आमच्या सभेमध्ये आहेत असं भासवलं जात असेल. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वी करण्यात संजय राऊतांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसंच अलीकडच्या काही वर्षात ते मातोश्रीचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. महाविकास आघाडीच्या सत्तेत अडचणीच्या काळात सरकारची बाजू तडफेनं मांडण्याचं काम संजय राऊतांनी केलं होतं. मात्र पत्राचा आर्थिक घोटाळा प्रकरण संजय राऊतांना भोवलंय. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. राऊत तुरुंगात असले तरी पक्षानं त्यांची साथ सोडली नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावरती जात आहेत आणि तिथे ते साई रिसॉर्ट पाडकाम प्रकरणाचा आढावा घेतील. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागानं पुढे काय कारवाई केली आहे यासंबंधीची विचारणा करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल होतील. त्यावेळी ते दापोली पोलीस स्टेशन, प्रांत आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून त्यांच्या बांधकामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप परबांवरती आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले. दापोलीसाठी ठाण्याहून रवाना होत आहे अनिल परबचा ट्विन रिसॉर्ट. नवरात्रीत पाडण्याची प्रक्रिया सुरू होणार. दिवाळीपर्यंत जमीनदोस्त झालेला असेल. उद्धव ठाकरे साहेबांचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये आहे. अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया कारवाई पण सुरू. पुढची बातमी. 2024 साली बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप मैदानात उतरलाय. भाजपच्या मिशन बारामतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याला सकाळी सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातल्या या दौऱ्यादरम्यान सीतारामन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, संघटनात्मक आढावा घेणार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मागच्या 3 टर्मपासून सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे आणि हाच बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आणि त्यासाठीच आजचा निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा. मुंबईतील टॅक्सी रिक्षा संघटनेनं बेमुदत संपाची हाक दिली आहे. सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियननं 15 सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तुर्तास मागे घेतला होता. मात्र 13 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावरती जाण्याची घोषणा केली आहे. 26 सप्टेंबरपासून हा संप सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होऊ शकतात. घाटकोपरमध्ये एका ओला चालकानं तब्बल 8 जणांना जोराची धडक देऊन उडवलं आणि घाटकोपरमध्ये सुधा पार्क परिसरामध्ये हा भीषण अपघात घडला. 3 रिक्षा, 1 टेम्पो आणि 2 दुचाकीस्वारांना या ओला चालकानं धडक दिली आणि या अपघातामध्ये 8 जण जखमी झाले. ओला चालकानं 3 रिक्षा, 1 टेम्पो आणि 2 बाईक्सना धडक दिल्यानंतर जखमींमध्ये 3 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या ओला चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. ओला चालक हा घाटकोपरच्या कामराज परिसरातील रहिवासी असून राजू यादव असं त्याचं नाव आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरती तलासरीच्या आमगाव फाट्याजवळ खड्ड्यांमुळे 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाला. एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरके जैन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि अधिकाऱ्यांवरती हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमगाव इथल्या उड्डाणपुलावरती सोमवारी रात्री कार आणि टेम्पोमध्ये अपघात झाला. यामध्ये 4 मृत्यू झालेला होता. तर मंगळवारी दुपारी दुसऱ्या अपघातात पुन्हा त्याच ठिकाणी कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये पुन्हा एकदा 2 मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. विप्रो कंपनीने एकाच वेळी 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबत सुद्धा हे कर्मचारी काम करत असल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलाय. ऋषभ प्रेमजी यांनी मूनलाइटिंगला कडाडून विरोध करत या 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. आता ज्या कारणामुळे या 300 कर्मचाऱ्यांना विप्रोनं कामावरून काढून टाकलं ते मूनलाइटिंग म्हणजे काय यावरती आपण एक नजर टाकूयात. तर मूनलाइटिंग म्हणजे आपल्याला नोकरीच्या ठिकाणी जे काही काम नेमून दिलेलं आहे, म्हणजे तुमचा जॉब समजा 10 ते 5 या वेळेतला आहे, तो तुम्ही पूर्ण केला, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काही काम बाहेर केलं तर त्याला मूनलाइटिंग असं म्हणतात. म्हणजेच तुम्ही जॉब नंतर अधिकचे पैसे कमवण्यासाठी जी धडपड करता, आणखी दुसरी नोकरी करता, त्याच प्रकाराला मूनलाइटिंग असं म्हणतात. आणि म्हणूनच विप्रोतल्या एकूण 300 कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगच्या कारणातून नारळ देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील सर्वात जुनं आणि कोकणातलं पहिलं बंदिस्त नाट्यगृह असलेलं इंदिरा सांस्कृतिक केंद्र सध्या मद्यपींचा अड्डा बनलाय. सध्या केंद्राच्या बाहेर दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या पॅकेट्सचा खच पाहायला मिळतोय. त्याचसोबत केंद्राच्या बाहेर वैकुंठ रथ पार्क करण्यात आलेला आहे. या केंद्राची अवस्था पाहून नाट्यप्रेमींमधून प्रचंड नाराजी व्यक्त होते. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृह इतकी वर्ष बंद का, असा संतप्त सवाल चिपळूणकर विचारतायत. इथल्या स्थानिक नाट्यप्रेमींसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी. कोकणातील सांस्कृतिक शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या शहरात आहे मी आत्ता चिपळूणमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहता हे इंदिरा सांस्कृतिक केंद्र आहे. या इंदिरा सांस्कृतिक केंद्राच्या सध्याची ही परिस्थिती आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे. दारूच्या बाटल्यांचा प्रचंड प्रमाणात खच जो आहे तो पाहायला मिळतो. इथे सिगरेटचे पॉकेट्स असतील किंवा जे चिप्स आहेत, चायनीज खाऊन जे काही टाकलेला जो कचरा आहे या कचऱ्यांचा मोठ्या प्रमाणात इथे खच आहे. त्यामुळे शहरातले जे नाट्यप्रेमी आहेत त्यांच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपल्यासोबत इथले काही नाट्यप्रेमी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा मला सांगा, काय ही नेमकी परिस्थिती आहे आणि चिपळूण शहरावरती ही वेळ का आली? हे शहर रंगकर्मी काशीनाथ घाणेकरांचं देखील आहे, खूप मोठा वारसा आहे. आणि आता सांस्कृतिक केंद्रासमोरच घाणेकरांचं निवासस्थान आहे. साधारण 8 पासून आम्ही याचा पाठपुरावा चालू केला 2005च्या पुरात गेल्यानंतर, परंतु त्याकडे सर्वार्थाने एक घाणेरड्या प्रकारच्या राजकारणामुळे केवळ हे दुर्लक्षित राहिलं आणि आता एक साधारण 8-8.25 कोटीचं बजेट त्यांचं खर्च झाल्याचं आम्हाला समजलं. परंतु आम्ही रंगकर्मींनी जेव्हा फॉलोअप चालू केला तर त्याच कुठल्याही प्रकारचे एकमेकांकडे बोटं दाखवून त्यांनी टाळलं गेलं. भास्कर शेठ जाधव आणि रमेशराव कदम यांच्या केवळ ह्या दोघांच्या भांडणामुळे पहिली 10 वर्ष हे सांस्कृतिक केंद्र बंद पडलं. चालू होऊ शकतं. त्यांनी पैसे दिले, मी घेणार नाही, त्याच्याकडे मी पैसे मागणार नाही. दोन्ही एकाच पक्षाचे होते. आता कुठल्या पक्षात आहेत? दोन्ही मला वाटतं वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांच्या भांडणामुळे राहिलेलं आहे आणि पुढच्या काळात मग सगळे त्याला कित्येक कोटी वगैरे 8 कोटी वगैरे. 8 कोटी काय 8 कोटीचं काम होतं त्याच्यामध्ये? काही नाही, पण 7-8 कोटी रुपये खर्च करून झाले. आजही आहे त्या परिस्थितीत आहे ते. इथले जे नाट्यकर्मी आहेत किंवा नाट्यप्रेमी आहेत त्यांच्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येते. या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं किंवा या संपूर्ण दुरावस्थेकडे शासन लक्ष देतं का, हा आता पुढील काळात मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. आणि आता पुढची बातमी आहे. राज्यामध्ये सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यामध्ये, तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावरती असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
तरुणी आणि महिलांच्या मद्य व्यसनामध्ये राज्यामध्ये धुळे जिल्हा 38.2% आघाडीवरती आहे, तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा 34.7% पहिला क्रमांक लागतोय. राज्यामध्ये मद्य व्यसनामध्ये महिलांचं प्रमाण 0.4%, तर पुरुषांचं प्रमाण हे 13.9%. मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र मद्य विक्रीतून येणारा महसूल पाहता सरकार मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीनं वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला या धुळे जिल्ह्यामध्ये सापडल्या आहेत, तर पुरुष गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रमाणात मद्यप्राशन केलं जातं. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये मद्य व्यसनामध्ये महिलांचं प्रमाण किती आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे, तर धुळ्यामध्ये. तर राज्यामध्ये सर्वाधिक मद्यपी पुरुषांचं प्रमाण हे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी काल रात्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. शिंदेंनी म्हटलं होतं त्यांनी जर वेळ दिली तर आम्ही नक्कीच भेट घेऊ. मात्र आज दुपारी पंतप्रधान मोदी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटण्याची शक्यता आहे. काल खरं तर मुख्यमंत्री हे मुंबईमध्ये परतणार होते, मात्र त्यांनी आपला दिल्लीतला मुक्काम वाढवला. अर्थात त्यांनी काल रात्री दिल्लीमध्ये मुक्काम केला. काल रात्री अमित शहा यांची भेट, तर आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिंदे भेट घेण्याची शक्यता. वेदांता प्रकल्पावरती चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, काय कळतं याबद्दल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत सध्या. काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली. त्या भेटीमध्ये देखील अनेक राजकीय तसंच महाराष्ट्रातल्या अनेक विकास प्रकल्पांसंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याची माहिती मिळते सूत्रांकडनं. आज दुपारी ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आणि या भेटीमध्ये महाराष्ट्रातील अनेक उद्योगांसंदर्भात जे सध्या वाद सुरू आहेत त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः वेदांता, फॉक्सकॉन सारखे जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्या राज्याबाहेर गेलेल्या आहेत, त्या राज्यावर गेलेले असताना त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत आणू शकतो का या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरही मोठे प्रकल्प आहेत जे महाराष्ट्रात होऊ घातलेले, तिथे कुठलाही अडथळा येता कामा नये, ते महाराष्ट्रातच राहावे या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत. काल रात्री केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता. वेदांता प्रकल्पावरती त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते.